वृषभ राशी 11 ते 17 ऑगस्ट 2025 साप्ताहिक राशीफल। वृषभ राशी ऑगस्टचा दुसरा आठवडा ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीनुसार खूप खास राहणार आहे। या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात बुध कर्क राशीत थेट असेल। याशिवाय या आठवड्यात शनी मीन राशीत, मंगळ कन्या राशीत, शुक्र आणि गुरु मिथुन राशीत असणार आहेत। या आठवड्यात निर्माण होणाऱ्या राजयोगांमुळे वृषभ राशीच्या लोकांचे नशीब उजळू शकते। चला तर मग जाणून घेऊया येणारा नवीन आठवडा वृषभ राशीच्या लोकांसाठी कसा असेल। वृषभ राशीसाठी या आठवड्यात जबाबदाऱ्या आणि नवीन संधींचा संगम होत आहे। ग्रहांची स्थिती दर्शवित आहे की या आठवड्यात तुम्हाला वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही क्षेत्रात सक्रिय राहाल। कधी कधी कुटुंबाच्या जबाबदाऱ्या खूप असतील तर कधी कधी तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये पुढे जाण्याच्या संधी मिळू शकतात। अशा परिस्थितीत स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नये, हे सर्वात महत्त्वाचे असेल। नवीन आठवड्यात तुम्ही आर्थिक संतुलनात सुसंवाद निर्माण करण्यात व्यस्त असाल। नशिबाच्या पाठिंब्यासह कठोर परिश्रमामुळे नियोजनबद्ध पद्धतीने उचललेल्या प्रत्येक पावलाचे चांगले परिणाम मिळतील। काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे। वृषभ राशी, तुम्हाला या आठवड्यात भावनिकदृष्ट्या सुरक्षित वाटते का? तर 11 ऑगस्ट रोजी बुध तुमच्या सिंह राशीच्या घरात आणि कुटुंब क्षेत्रात थेट प्रवेश करतो, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या गरजा काळजीपूर्वक आणि स्पष्टपणे बोलण्यास प्रोत्साहित केले जाते। सुरक्षित वाटण्यासाठी तुम्हाला काय हवे आहे ते सांगा। मग कर्क राशीतील शुक्र गुरु युती तुमच्या संवाद क्षेत्राला आशीर्वाद देते आणि तुमच्या विजयाचा आनंद साजरा करण्यापर्यंत पोहोचण्यास तुम्हाला प्रेरित करते। त्यांना सांगा, त्यांना तुम्हाला परत सांगू द्या। स्वतःचा आनंद मोठ्याने साजरा केल्याने संबंध निर्माण होतो। या आठवड्याच्या शेवटी मिथुन राशीतील चंद्र तुम्हाला पैशाकडे एक नजर टाकण्यास मदत करतो। लाज न बाळगता तुमच्या खर्चाचा मागोवा घ्या, जेणेकरून तुम्ही तुमच्या मूल्यांबद्दल सत्य सांगू शकाल आणि त्यामध्ये हेतूने जगू शकाल। वृषभ राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी आश्चर्यकारक गोष्टी घडत आहेत, ज्यामुळे शुक्र आणि गुरुची युती तुम्हाला पूर्णपणे तुमच्या तत्वात अधिक आशावादी आणि कोणत्याही आश्चर्यांना तोंड देण्यासाठी तयार असल्याचे जाणवेल। जरी मंगळ आणि शनी ऊर्जेच्या विरोधात असले तरी तीव्रता कमी होऊ लागल्याने तुमची कर्तव्ये अधिक व्यवस्थापित वाटू शकतात। हा सशक्तीकरणाचा आठवडा आहे आणि गुरुवारी जेव्हा चंद्र तुमच्या राशीत असेल तेव्हा तुम्हाला ज्या सुंदर शुक्र ग्रहाची ऊर्जा मिळते त्यावर लक्ष केंद्रित करा। स्वतःसाठी एक स्पा डे घ्या आणि तुम्हाला कोणत्या सुट्टीचा आनंद घ्यायचा आहे याची कल्पना करायला सुरुवात करा। जर तुम्हाला नवीन बचतीचे ध्येय निश्चित करायचे असेल तर बुध आता थेट आहे, ज्यामुळे ते सोपे होईल। आठवड्याची शेवटची ऊर्जा तुम्हाला तुमच्या मूलव्यवस्थेला प्राधान्य देण्याची आठवण करून देते। इतरांकडे काय आहे यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी तुम्हाला काय हवे आहे याबद्दल प्रामाणिक राहा। वृषभ राशी, गेल्या आठवड्यात एक मोठा टर्निंग पॉइंट होता। आता या आठवड्यात आपण हळूहळू जोखीम घेण्यापासून दूर जात आहोत आणि त्याचे फायदे मिळवू इच्छित आहोत। बुध ग्रहाचे वक्र ग्रह 11 ऑगस्ट रोजी संपेल, तर 18 जुलैपासून आपण करत असलेल्या पुनरावलोकन प्रक्रियेचा शेवट होईल। जरी गोष्टी पुन्हा रुळावर येत असल्या तरी कोणत्याही गोष्टीत घाई करू नये, कारण संप्रेषण ग्रह खूप हळू चालत आहेत आणि 24 तारखेपर्यंत नवीन क्षेत्रात येणार नाही। 12 तारखेला एक अतिशय शुभ दृष्टी आहे, कारण शुक्र कर्क राशीत गुरुशी भिडतो। ही दृष्टी चांगली बातमी घेऊन येते आणि गेल्या काही आठवड्यांपासूनच्या सर्व ताणतणाव आणि दडपणानंतर तुमच्या सर्व मोठ्या भावना अनुभवण्याची संधी देखील देते। तुम्ही घरात जागा मोकळी करण्याच्या प्रक्रियेत आहात, जेणेकरून तुम्ही आनंदाच्या शाब्दिक किंवा लाक्षणिक गठ्ठ्यांचे स्वागत करू शकाल। बाहेर जगात राहायचे असताना घरी इतके प्रयत्न करणे निराशाजनक आहे, परंतु तुम्ही सध्या करत असलेले काम तुमच्या वेळापत्रकात आराम आणेल तेव्हा त्याचे फळ मिळेल। मित्रांशी संपर्क साधण्यासाठी किंवा नवीन युगाचे स्वागत करण्यासाठी एक छोटासा उत्सव आयोजित करण्यासाठी हा एक उत्तम आठवडा आहे। वृषभ राशी, तुमच्या दिनचर्येत असे बदल होत आहेत की तुमच्या महत्त्वाकांक्षांचा मार्ग बदलू शकतो। 10 ऑगस्ट रोजी तुमच्या कामाच्या आणि कल्याणाच्या 6व्या घरात मंगळ ग्रह आणि तुमच्या कारकिर्दीच्या 10व्या घरात प्लुटो एक शक्तिशाली त्रिकोण तयार करेल, जो तुम्हाला तुमचे प्रयत्न सुलभ करण्यास आणि खरोखरच सुई हलवणाऱ्या रणनीतीवर लक्ष केंद्रित करण्यास प्रेरित करेल। तुमच्या व्यावसायिक मार्गांवर कायमचा ठसा उमटवणारे व्यावहारिक बदल करण्याची ही संधी आहे। 11 ऑगस्ट पर्यंत बुध ग्रह तुमच्या घराच्या आणि कुटुंबाच्या 4थ्या भावात निर्देशित होईल, ज्यामुळे तुम्हाला घरगुती आघाडीवर अलीकडच्या गैरसमज किंवा लॉजिस्टिक अडचणी दूर करण्यास मदत होईल।
नातेवाईक, रूममेट किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीशी संभाषण स्पष्टता आणू शकते. संबंध आणि अधिक सुसंवादी वातावरण निर्माण होईल. तर 12 ऑगस्ट रोजी शुक्र आणि गुरु तुमच्या संवादाच्या आणि स्थानिक संबंधांच्या तिसऱ्या भावात भेटतील, ज्यामुळे तुमचा दृष्टिकोन उजळून टाकणारे उत्साहवर्धक आदानप्रदान सुरू होईल. तुमचे विचार शेअर करण्यासाठी, भावंडांशी किंवा शेजाऱ्यांशी पुन्हा संपर्क साधण्यासाठी किंवा तुमच्या स्वतःच्या अंगणात काहीतरी प्रेरणादायी शोधण्यासाठी हा एक सुंदर काळ आहे. शब्द आता दारे उघडू शकतात, विशेषतः जेव्हा ते हृदयातून येतात. वृषभ राशी, 11 ते 17 ऑगस्ट 2025च्या या कालावधीत परिवर्तनाच्या आठवड्यासाठी स्वतःला तयार करा. आठवड्याच्या सुरुवातीला शुक्र मागे सरकतो, ज्यामुळे तुमच्या मूल्यांबद्दल आणि आर्थिक सवयींबद्दल आत्मपरीक्षण करण्यास प्रवृत्त होते. बजेटचे पुनर्मूल्यांकन करा आणि भविष्यातील स्थिरतेसाठी बचत करा. बुध तुमच्या सर्जनशीलतेच्या क्षेत्रात वाढ करत असताना ही ऊर्जा वैयक्तिक प्रकल्पांमध्ये किंवा राहणीमानाच्या जागांमध्ये सुधारित करण्यात वापरण्यात येते. आठवड्याच्या मध्यभागी कामावर तुमचे मत व्यक्त करण्यास कचरू नका. तुमच्या अंतर्दृष्टीमुळे आशादायक संधी मिळू शकतात. जवळच्या लोकांशी भावनिक संभाषणासाठी तयार राहा, कारण सूर्याचे स्थलांतर लपलेले सत्य प्रगट करते, खोलवरचे संबंध प्रोत्साहित करते. आरोग्याच्या बाबतीत संतुलन महत्त्वाचे आहे. तुमच्या शरीराचे एकाण आणि सातत्यपूर्ण दिनचर्या राखा. प्रेमात स्पष्ट संवाद सुसंवाद निर्माण करतो आणि अविवाहित वृषभ राशीच्या लोकांना अनपेक्षितपणे संभाव्य भागीदारांना भेटू शकतात. आठवड्याच्या अखेरीस मंगळ तुमच्या घरगुती जीवनाला ऊर्जा देतो. कौटुंबिक मेळाव्यांसाठी किंवा पुनर्बांधणीसाठी योग्य बदल आणि परिवर्तन स्वीकारा. ते समजून घेतल्याने वैयक्तिक आणि व्यावसायिक क्षेत्रात स्पष्टता आणि बक्षीस मिळेल. वृषभ राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग लाल असेल, शुभ क्रमांक 7 असेल, शुभ दिवस बुधवार असेल आणि आठवड्याच्या शेवटी तुम्हाला शुभ वार्ता मिळेल. एकंदरीत पाहता वृषभ राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.